केला आहे। याच्या व्यतिरिक्त जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आपण जर पात्र शेतकरी असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला पीक विम्याबद्दल महत्त्वपूर्ण अशी अपडेट केली आहे। 17 जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे आता पीक विमा जमा होण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे। पात्र शेतकऱ्यांना आता मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे आता पीक विमा आता जमा केला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती आता नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवरती रोजच्या रोज नवीन अपडेट पाहायला मिळतात। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पूर्णपणे आता या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची उर्वरित राहिलेली रक्कम आता जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून सर्व शेतकरी बांधवांना यामार्फत मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण की आता सर्व जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता उर्वरित राहिलेला पीक विमा आता वाटपाचा निर्णय शासनाने घेतलेला असून सर्वांना यामार्फत मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांनी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे, जेणेकरून तुम्हाला या हप्त्याचा लाभ मिळेल। तुम्हाला पात्र असून सुद्धा हप्त्याचा लाभ मिळाला नाही, म्हणजेच की पीक विमा मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे। जेणेकरून तुम्ही जर ही 2 कामे केली तर तुम्हाला सुद्धा बघा रक्कम ही जमा केली जाईल, जेणेकरून तुम्हाला मोठा दिलासा देण्याचं काम ही शासनामार्फत होईल। रक्कम जमा झाल्यास पात्र शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल। कारण की आता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे आता पीक विमा जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला असून 17 जिल्ह्यांची यादी आता आपल्याकडे आलेली आहे। या 17 जिल्ह्यांच्या यादीत आपला जिल्हा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता म्हणावी लागेल, कारण की तुमच्या खात्यावरती पूर्णपणे आता पीक विमा आता जमा केला जाणार आहे। 17 जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता पाहायला मिळत आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, या 17 जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे आता पीक विमा जमा होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असं म्हटलं तरी काही हरकत राहणार नाही। कारण की आता या 17 जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे रकमेचं वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे। या 17 जिल्ह्यातील जर आपण पात्र शेतकरी असाल तर लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। शेतकरी मित्रांनो, जर ही 2 कामे केली तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत DBT मार्फत तुम्हाला सर्व बँकेच्या खात्यावरती रक्कम ही जमा होऊन जाईल, जेणेकरून तुम्हाला यामार्फत मोठा दिलासा आणि मोठा आर्थिक फायदा मिळेल। जेणेकरून तुमच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम जमा होईल आणि तुम्हाला यामार्फत सरकारमार्फत मोठा दिलासा देण्याचं काम ही शासनामार्फत होईल। केंद्र शासना व राज्य शासना मिळून तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार असून सर्व शेतकरी बांधवांना ही दिलासा देणारी बातमी आता म्हणावी लागेल। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना एवढं मोठं गिफ्ट सरकारमार्फत मिळालेलं आहे। या गिफ्टमुळे शेतकऱ्यांना फायदा आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल। शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामाच्या ऐन तोंडाच्या वेळी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट आणि मोठी दिलासा देणारी बातमी राज्य शासनामार्फत व केंद्र शासनामार्फत ही पाहायला मिळत आहे। कारण की आता त्यांच्या खात्यावरती पूर्णपणे उर्वरित राहिलेला पीक विमा आता जमा करण्याचा निर्णय सुद्धा शासनाने घेतलेला असून सर्व शेतकरी बांधवांना ही दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल। कारण की आता या पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू झालेलं असून सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे। कारण की सर्व शेतकऱ्याच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे रकमेचं वाटप होईल व तुमच्या खात्यावरती पूर्णपणे या 17 जिल्ह्यांमध्ये रक्कम ही जमा होऊन जाईल, जेणेकरून तुम्हाला दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण की आता तुमच्यासुद्धा खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे, जेणेकरून तुम्हाला ही बातमी अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल। कारण की आता तुमच्यासुद्धा खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम बघा आता जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही। कारण की आता तुमच्यासुद्धा खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम जमा केली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला यामार्फत मोठा दिलासा आणि मोठी आर्थिक अपडेट
म्हणावे लागेल, कारण की आता तुमच्यासुद्धा खात्यावरती पूर्णपणे पीक विमा आता जमा झाल्याचा निर्णय आता शासनाने घेतलेला असून सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासुद्धा खात्यावरती पूर्णपणे आता राज्य शासनामार्फत व केंद्र शासनामार्फत पूर्णपणे रकमेचं वाटपसुद्धा सुरू झालेलं असून सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता पाहायला मिळत आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही, कारण की आता तुमच्यासुद्धा खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. या 17 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता पीक विम्याच्या वाटपाचा सुद्धा निर्णय शासनाने घेतलेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता पाहायला मिळत आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही, कारण की आता तुमच्यासुद्धा खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासुद्धा खात्यावरती आता शासनाने निर्णय घेतलेला असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम जमा करण्याचा निर्णय झालेला असून सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी फायदा आणि दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही, कारण की आता तुमच्यासुद्धा खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम जमा केली जाणार असून 93 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना यामार्फत मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासुद्धा खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम आता जमा केली जाणार असून तुम्हाला सुद्धा मोठा दिलासा आणि मोठी आर्थिक अपडेट आता आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे, कारण की आता तुमच्यासुद्धा खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम जमा केली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असेल तर लवकरात लवकर KYC असेल, फार्मर ID असेल, ही कामे लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला यामार्फत मोठा दिलासा आणि मोठी आर्थिक अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही, कारण की आता तुमच्यासुद्धा खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम आता जमा केली जाणार असून 93 लाखांहून अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम आता पूर्णपणे रकमेचं वाटपसुद्धा सुरू झालेलं असून सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी आनंदाची दिलासा देणारी आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही, कारण की आता तुमच्यासुद्धा खात्यावरती DBT मार्फत डायरेक्ट DBT ट्रान्सफर मार्फत सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता पाहायला मिळत आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता तुमच्यासुद्धा खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटपसुद्धा सुरू झालेलं असून सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी दिलासा देणारी आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही, कारण की आता तुमच्यासुद्धा खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम आता जमा केली जाणार असून सर्वांना दिलासा देणारी ही अपडेट आता पाहायला मिळत आहे, कारण की आता सर्वांच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम आता जमा केली जाणार असून सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता पाहायला मिळत आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही, कारण की आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम आता जमा केली गेलेली आहे. शेतकरी मित्रांनो, फक्त आपण पात्र शेतकरी असायला हवं, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटपसुद्धा सुरू होईल व तुम्हाला त्यामार्फत मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता पाहायला मिळत आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही, कारण की आता तुमच्यासुद्धा खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम आता जमा केली जाणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही मोठी खुशखबर दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता पाहायला मिळत आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही. लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. महत्त्वपूर्ण असे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली. येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण असे अपडेट बघणार आहोत. त्याकरिता आता व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटत राहू अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.